राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री श्री गिरीश बापट, संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष श्री पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, संमेलनाच्या मावळचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले, ते ख्यातनाम साहित्यिक, गीतकार शोध गुलजार, पिंपरी चिंचवडच्या प्रथम नागरिक माननीय महापौर, पुण्यनगरीचे महापौर, बिहार राज्याचे माजी राज्यपाल डॉक्टर DY पाटील, संसदेतले माझे सहकारी श्री शिवाजीराव आढळराव, रामदास आठवले, श्रीरंग बारणे, उपस्थित असलेले विधिमंडळाचे व्यासपीठावरचे आणि समोर बसलेले सगळे सन्माननीय सभासद, नामवंत ज्ञानपीठ पुरस्कारचे साहित्यिक आणि या सारस्वतांच्या सोहळ्याला हजारोच्या संख्येनं आपण उपस्थित झालेले सगळे मराठी रसिकजन, पुण्यनगरी आणि देहू आळंदी या संत नगरीच्या मध्यस्थानी बसलेल्या या औद्योगिक नगरीमध्ये आणि कष्टकरी कामगारांच्या नगरीमध्ये आज 19वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं काम सुरू झालं. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. गतवर्षी पंजाबमधल्या 88व्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहून मी हॅट्रिक केली होती आणि यावर्षी सलग 4थ्यांदा हजेरी लावून संमेलनाच्या व्यासपीठावर लागोपाठ उपस्थित राहण्याच्या विक्रमात मी भर टाकली असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. माझी राजकीय आणि सामाजिक कारकीर्द या परिसरामध्ये बहरली. या उद्यमशील परिसरामध्ये मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याच्यासाठी उभा आहे आणि या ठिकाणी उभं राहण्याच्यासाठी मला विशेष आनंद होतोय की देशाच्या लोकसभेमध्ये या परिसरानं मला 6 वेळेला पाठवण्याच्या संबंधीचा विक्रम केला आणि म्हणून साहजिकच तुम्हा सगळ्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्याच्यामध्ये मलाही मनापासून आनंद होतोय. यंदाचं साहित्य संमेलन थोडंसं आगळं वेगळं आहे. गेले काही महिने वर्तमानपत्रामध्ये आपण रोज वाचतोय, पण संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर नजर टाकली तर या संमेलनामध्ये अनेक विक्रम प्रस्थापित होतील. हे विक्रम संमेलनामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या संबंधीचे असतील, भेट देणाऱ्या चाहत्यांचे असतील, ग्रंथ विक्रीचे असतील, संमेलनामध्ये ज्ञानपीठ पुरस्कारांना सन्मानित झालेल्या लेखकांचे अनुभव आणि आत्ताच ऐकलेल्या आपण गुलजारांच्या गुजगोष्टी
एकाच मांडवामध्ये ऐकण्याच्या संबंधीची ही एक मोठी पर्वणी आहे. आणि याशिवाय साहित्य जगतातील अनेक विषयांना स्पर्श करणारे कार्यक्रम या ठिकाणी योजलेले दिसत आहेत. इतक्या भरगच्च आणि दर्जेदार कार्यक्रमाच्या संयोजनाच्या बद्दल मी स्वागताध्यक्ष डॉक्टर पी.जी. पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. पुण्याचा परिसर बघितला तर त्याला एक प्रचंड परंपरा आहे. ही परंपरा आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शब्दविषयक आणि भाषिक विकासाची आहे. हिचा इतिहास घडला याच परिसरामध्ये. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं स्वत्व जाग करण्याच्या संबंधी जे याच परिसरामध्ये झाला. या ठिकाणी संतवाणी घुमली, शेतीतील आधुनिकता निर्माण झाली, उद्योग भरले आणि गेल्या काही दशकामध्ये पिंपरी चिंचवड हे सर्वांगीण आधुनिकतेचं महत्त्वाचे केंद्र बनले. आणि बदलत्या काळाबरोबर जीवनात जी आव्हानं निर्माण झाली आणि ज्या प्रकारच्या बदलांची गरज निर्माण झाली ती या परिसरानं ओळखली, जाणली आणि तसे बदल करत हे शहर पुढे जात राहिलेलं आहे. काळाशी संवाद करत देशाच्या गतीशी आणि विश्वगतीशी ते नाते सांगते आहे. आणि म्हणूनच मला आनंद आहे की या परिसराचा माझा दीर्घकालीन हा संबंध आहे. अशा भौगोलिक नगरीमध्ये आज साहित्य संमेलन या ठिकाणी भरते याचा मला विलक्षण आनंद आहे. हे मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो. साहित्य संमेलन हा शब्दांचा, साहित्यांचा आणि ते साहित्य निर्माण करणाऱ्या सर्जनशील मनांचा उत्सव आहे. साहित्य निर्मिती ही सुसंस्कृत समाजात घडणारी एक अखंड अशी प्रक्रिया आहे. साहित्य निर्माण होते, केले जाते, त्यामागे व्यक्त होण्याची आपल्या भावना, आपले विचार, कल्पना साकारण्याची इच्छाशक्ती ही खऱ्या अर्थानं मोठी असते. मी म्हणेन की जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव, निसर्गाचा अनुभव, सामाजिक सांस्कृतिक अनुभव यांच्या लेखकाच्या मनावर जो काही संस्कार होतो त्यातून साहित्याची उजवी भूमी सिद्ध होते. या भूमीच्या गर्भात व्यक्त होणाऱ्या आपल्या प्रेरणा होते, त्यातून साहित्याचा जन्म होतो. सहजीवन, सुसंवाद आणि स्वानंद ही साहित्य निर्मितीला प्रेरणा देणारी 3 सूत्रे आहेत असं मला वाटतं. स्वतःचा अनुभव दुसऱ्याला सांगण्याची, दुसऱ्याचं दुःख आपलंसं करून घेण्याची आणि स्वतःच्या आनंदात इतरांना सामील करून घेण्याची आणि विश्वाचे अर्थ जाणण्याची अमोघ कला म्हणजे साहित्य कला असं मी मानतो. शेजारच्या माणसाला जगण्याचं बळ देणारी आणि त्याला जीवनाचा पेल उलगडून दाखवणारी, त्याला नवा आत्मविश्वास देणारी आणि जीवनातील प्रेमाला गतिमान करणारी साहित्य कृती अक्षरशः कुठेही जन्म घेऊ शकते. आपल्याकडील कप्पेबंद संस्कृतीत अशा साहित्य कृतीला तुम्ही दलित, आदिवासी, भूमिहीनांचे साहित्य, स्त्रीवादी साहित्य, मुस्लिम साहित्य किंवा जैन साहित्य असं कोणतंही लेबल लावा, त्याचं जन्मजात तेच लपून राहणार नाही. त्या साहित्य कृतीतून उसळणारे संवादाचे घुमारे कुणी नष्ट करू शकणार नाही. आणि मला नेहमी असं वाटतं की ज्या समाजात सर्व वर्ग लिहिते असतात त्या समाजात परस्परांच्या बद्दलची प्रेम, आपुलकी, आदर यांचा आलेख हा चढत जात असतो. समाजातील अनेक वर्गातून निर्माण होणारे साहित्य मिळून जर मराठी साहित्याचा फेस विस्तारला जात असेल तर ते संवादाचे चिन्ह मानावे लागेल
असे अनेक वाद्यांच्या मेळातून जशी एक सिम्फनी रसिकाला साथ घालते, तशी साहित्याची एक सिम्फनी निरंतर सिद्ध होत राहण्याची असं मला वाटतं. मराठी साहित्यिक आणि त्यांचं साहित्य हे महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाची बाब समजली जाते. देशातील आणि जगातील साहित्य विश्वासात मराठी साहित्य कृतीच्याबद्दल आणि साहित्यिकांच्याबद्दल नेहमीच एक कुतूहल असतं. आपल्या राज्यातील माणसाचं विचाराचं प्रगतीचं प्रतिबिंब आपल्या साहित्य कृतीतून पाहायला मिळतं. आजच्या वेगवान जागतिकीकरणाच्या युगामध्ये माहिती तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग जवळ येत चाललेलं आहे. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले हे शेकडो वर्षापूर्वी सांगणाऱ्या संत ज्ञानदेवाच्या वैभवशाली परंपरातल्या आपल्या आजच्या सैनिकांनी हे जागतिकीकरण समर्थपणानं स्वीकारलेलं दिसतंय असं मला आनंदानं नमूद करावंसं वाटतं. आणि या ज्वलंत विषयांना भिडण्याची तयारी आजच्या तरुण लेखकांच्या मध्ये प्रकर्षानं आढळते. मासाराम लोमटे असतील, विश्राम गुप्ते, अवधूत डोंगरे, किरण गुजर, वीरा राठोड, बालाजी मदन इंगळे, वैभव छाया, मनस्विती लता, लता रवींद्र, कविता महाजन, जयंत पवार, सचिन फरेब, गणेश मतकरी हे आणि यांच्यासारखे अनेक साहित्यिक आज घडताना दिसत आहेत. हे मराठी साहित्य दृष्टीनं एक चांगलं लक्षण आहे. दलित साहित्यामध्ये सुद्धा स्वागतार्ह बदल होत आहेत. त्याचं स्वागत आपण मनापासून केलं पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या सृजनशील साहित्यिकांनी प्रस्तुत केलेलं साहित्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे मात्र निश्चित आव्हानात्मक आहे. त्यासाठी प्रकाशन व्यवसायाला नवीन दिशा मिळण्याची आवश्यकता आहे. प्रसिद्धी माध्यमांचा खुबीने वापर करत हा व्यवसाय भरभराटीला आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रकाशक आणि लेखक यांचा व्यवहारातील पारदर्शकता असणं, विपणनाचे नवीन मार्ग शोधणं ही आजच्या काळाची गरज आहे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम राबवला जातो. अतिशय कल्पकतेनं अशा पद्धतीचे उपक्रम राबवले तर आपण जास्तीत जास्त वाचकांच्यापर्यंत पोहोचू याची मला खात्री आहे. नाट्य परिषदेनं यंदाच्या वर्षी बालनाट्य संमेलन आयोजित केलं होतं. बालनाट्य किंवा बाल साहित्य या गोष्टींना चालना देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आमच्या लहानपणी आम्ही निरनिराळे पुस्तकं वाचण्याची सवय लावली आणि त्यामुळेच ही वाचन संस्कृती आजही आमच्या पिढीमध्ये टिकून आहे. अशीच वाचन संस्कृती पुढच्या पिढीची जाणीवपूर्वक रुजवायला हवी. संमेलनात बाळ गोपाळांच्यासाठी कार्यक्रम आहेत याचा मला मनापासूनचा आनंद आहे. अलीकडे सोशल मीडिया हा आजच्या युगातील एक परवलीचा शब्द झाला. या नवीन व्यासपीठाचा वापर परिणामकारक रीतीनं करता येईल. फक्त यात काही गोष्टीचं भान बाळगायला हवं. केवळ व्यक्त होणं आणि साहित्यातील अभिव्यक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. आपलं व्यक्तिगत मत आणि अनुभव निवळ मांडणं तसंच प्रवास वर्णन केवळ शब्दांकित करणं हे कौतुकास्पद आहे. पण एखादी साहित्य कृती निर्माण करणं ही त्या पुढची पायरी आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांना कल्पनाशक्तीची जोड देऊन एखादी कथा, एखादी कविता किंवा कादंबरी रचणं आणि त्यातून वाचकांना एखादी वेगळी अनुभूती प्राप्त करून देणं हे जास्त आव्हानात्मक आहे. मी अनेक नवीन पुस्तकं बघत असतो, वाचत असतो. आजच्या लेखकांच्याकडे अशा प्रकारचं लेखन रचण्याची क्षमता ही निश्चित आहे. अशा सर्जनशील लेखकांना प्रोत्साहन द्यायला हवं की ज्या योगे ते भविष्यातील मराठी साहित्य विश्व समृद्ध करतील. साहित्यिक हा संवेदनशील असतो. समाजात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्याकडं भविष्याचा वेध घेत असतो. ती घेण्याची शक्ती त्याच्यात असते. जे न देखे रवी ते देखे कवी हे वाक्य सर्वश्रुत आहे. जेव्हा एखादा कवी, लेखक, साहित्यिक एखादा कृती करतो तेव्हा त्याच्या या कृतीमार्गाचा अर्थ
समजून घेण्याची तयारी आपण दाखवायला हवी. त्याच्या उक्तीचा कृतीचा आदर राखून प्रगल्भतेनं समाजाच्या त्यावर विचारमंथन व्हायला हवं. समाज प्रगतीपथावर असण्याची ती खूण आहे. या संमेलनाच्या निमित्तानं अशा पद्धतीची दिशा ही निश्चित मिळेल याचा मला स्वतःला अनुभव आहे. खरं म्हणलं तर एका गोष्टीच्या संबंधी मला या व्यासपीठावर बोलावं असं सातत्यानं वाटत होतं. अलीकडं आपण डॉक्टर श्रीपाद सबनीसांच्या रूपानं समाजातील सर्व स्तराचा अभ्यास असणारे ज्ञानेश्वर ते आंबेडकर कालखंडातील सामाजिक स्थितीचं यथार्थ विवेचन करणारे आणि वाचकांना अंतर्मुख करणारे तसेच साहित्य संमेलनातील सिक्युलरिझम या संकल्पनेची विस्तृत ओळख करून देणारं आज नेतृत्व या संमेलनाला लाभलं आहे. पण या सगळ्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये काही विचार करायची आवश्यकता आहे की नाही हे आपण जरा ठरवलं पाहिजे. ही निवड ज्या पद्धतीनं होते, ज्या पद्धतीनं प्रवास करावा लागतो, मला असं वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्याऐवजी काही दुसरा पर्याय होऊ शकतो का? समजा 5 माजी संमेलनाचे अध्यक्ष यांची एखादी कमिटी केली आणि त्यांना सुचवलं की उद्याचा अध्यक्ष तुम्ही सुचवा. मतं मागणं हे आम्हाला लोकांचं काम आहे. ती मतं आम्ही कशी मिळवतो याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, कारण तो आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारावरच आम्ही वर्षानुवर्ष वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. आमचं म्हणणं एकच आहे की साहित्यिकांनी हा आमचा कित्ता गिळू नये. त्या ठिकाणी त्यांची निवड करण्याच्यासाठी त्यांच्यातल्या जाणकारांना तुम्ही ही जबाबदारी द्या आणि माझी खात्री आहे की ते उत्तम अशा प्रकारच्या अध्यक्षाची निवड केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आज आपण बघतो की मराठीच्या साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांचं प्रचंड योगदान आहे असे अनेक लोक निवडणुकीच्या प्रक्रियेत नको म्हणून साहित्य संमेलनाच्या पदापासून बाजूला जातात किंवा अनेक चांगल्या साहित्यिकांचा पराभव झालेलं हे चित्र आपण या ठिकाणी या राज्यामध्ये यापूर्वी पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून साहित्य महामंडळानं या निवड पद्धतीच्या संबंधीचा मूलभूत विचार हा निश्चित केला पाहिजे. एवढंच या ठिकाणी मला सुचवायचं आहे. मी या बाबतीत काही अधिक बोलू इच्छित नाही. काही लोक या सगळ्या वादामध्ये आम्हा लोकांनाही ओढण्याचा प्रयत्न करतात. परवा मी टेलिव्हिजनवर बघत होतो, एक तथाकथित विचारवंत आणि त्यांनी सांगितलं की यावेळच्या निवडीमध्ये शरद पवारांचा हात होता. मोठी गमतीची गोष्ट ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही काही झाल्याच्या नंतर शरद पवारांचा हात असतो. हा एक समज महाराष्ट्रामध्ये दुर्मूल झालेला आहे. आणि म्हणून मागे एकदा मी सांगितलं होतं की कोयनेला किंवा लातूरला भूकंप झाला तरीसुद्धा शरद पवारांचा हात त्याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे. या प्रकारची चर्चा महाराष्ट्रात किती झाल्याशिवाय राहणार नाही. पण मी आपल्याला नम्रपणाने सांगतो की डॉक्टर सबनीस यांची निवड झाली त्याच्यानंतर माझी त्यांची आयुष्यातली पहिली भेट झाली. मी त्याच्या आधी कधी त्यांना भेटलेलो नव्हतो आणि त्यामुळे या निवडीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही लोक आहोत अशा प्रकारचा समज हा मांडण्याच्या संबंधीची भूमिका काही तथाकथित विचारवंत करतात. माझी त्यांना नम्रपणाची इच्छा विनंती आहे की हे सगळं संपवायचं असेल तर तुम्ही एकत्र बसून अध्यक्षाची निवड करण्याची पद्धती सुरू करा. मग त्याच्यावरचे वाद आणि नंतर रकानेच्या रकाने हे थापून येण्याच्या संबंधीचं काम या ठिकाणी थांबल्याशिवाय राहणार नाही. हा सिक्युलरिझम हा शब्द सगळीकडे चर्चेला जाणारा शब्द आहे. सिक्युलरिझम या शब्दाच्या अर्थात आणि व्याप्तीबद्दल बरंच काही छापून येत असते, पण त्या खोलात मी जात नाही. सहिष्णुता किंवा सिक्युलरिझम हे दोन्ही शब्द उच्चारण्यासाठी जसे अवघड आहेत तसे आचरणासाठी सुद्धा कठीण आहेत. या सामाजिक समस्येचं स्वरूप हे वैश्विक आहे. परंपरावादी विरुद्ध पुरोगामी असा लढा शतकोनशतकं चालला आहे, पण महाराष्ट्र यातून सावरेल. महाराष्ट्राच्या मातीची मशागत संत महात्मांच्या विचारानं शिवरायांच्या सहिष्णू आचरणानं
शाहू फुले आंबेडकर आदी समाज धोरणांच्या अविश्रांत कार्याने उत्तम प्रकारे झालेली आहे. या मातीत भेदाभेदाचं तण अधूनमधून उगवलं तरी वणवा फेसणार नाही. याची तुम्ही आम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. कारण विज्ञान तंत्रज्ञानात प्रगतीमुळं विशेष करून संचार आणि दूरसंचार या माध्यमांच्या विस्तारानं संस्कृती आणि सभ्यता वेगाने बदलत आहे. या बाबतीत ज्ञानदेवांनी अखिल प्राणी जातीच्यासाठी मागितलेलं फसायदान हे सतत आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व सदैव सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात. मला वाटतं या दोन मुलीत विश्वाच्या कल्याणाचं सार समोरलं आणि फसायदानापेक्षा मोठं तत्वज्ञान जगातील इतर साहित्यामध्ये क्वचितच बघायला मिळतं. हे मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा दुष्काळाचं संकट, पण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये संकटग्रस्त बळीराजाचं स्मरण त्यांनी आज या ठिकाणी केलं आणि त्यांच्यासाठी सुद्धा नाम फाउंडेशनला काही सहाय्य करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. खरं तर दुष्काळानं साहित्याला सुद्धा खूप दिलं आहे. 1630च्या महाभयंकर दुष्काळामध्ये इथे शेजारच्या देहूच्या तुकारामांचं कुटुंब हे देशोधडीला लागलं होतं. दुष्काळातील हाल अपेक्षा पाहून सहन करून विरक्त झालेल्या तुकारामाच्या मुखातून अभंगरूपी वेदना बाहेर पडू लागल्या. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संवत्सार. दुष्काळाने संत तुकारामाच्या माध्यमातून अभंग गाथेचे भांडार साहित्य जगताच्या समोर आले. कालांतरानं महात्मा ज्योतिबा फुलेंची लेखणी ही दुष्काळात असूर बनवून प्रस्थापित व्यवस्थेवर प्रहार करू लागली. 1890च्या दुष्काळामध्ये शेतकरी कुटुंबाची हृदयवाद कथा मांडणारा ह ना आपटे यांच्यासारखा कथाकार आपल्याला मिळाला. आता वेळ आली ती कला साहित्य जगतानं दुष्काळ निवारणाच्यासाठी काहीतरी करण्याची. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे या दोघांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशन स्थापून एक नवा आदर्श घालला. या संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यंदाचा होणारा सर्व निधी नाम फाउंडेशनला देण्याचा संयोजकांचा निर्णय हा एक नवा सामाजिक पायंडा पाडणार आहे. त्याचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. लेखणीच्या अंगी बळीराजासाठी झटण्याचं बळ आलं याचं मला मनापासूनचा आनंद आहे. महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय आदींनी मराठी साहित्याचा पाया रचला. त्या मराठी भाषेचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आणि संमेलनाच्या औचित्य साधून डॉक्टर D.Y. पाटील विद्यापीठानं मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि संशोधनासाठी मराठीचा अभ्यास निर्माण केले याचं त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. या सोहळ्यासाठी वाचकांनी, अभ्यासकांनी, साहित्यकांनी त्यांची जमलेली अलोट गर्दी पाहता हे संमेलन अविस्मरणीय ठरेल याचा मला विश्वास वाटतो. मागील वर्षी सरता सर्व पिढीचे लाडके चिरतरुण कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे निधन मनाला चटका लावून गेले. तसेच नामदेव रसाळ, प्राध्यापक हातकणंगलेकर, चंद्रकांत खोत या ज्येष्ठ साहित्यिकांचं निधन झाले. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही प्रार्थना मी या ठिकाणी करतो. आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये संपन्न होणाऱ्या या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि संमेलनाच्या यशस्वीसाठी संयोजक, साहित्यिक आणि वाचक रसिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.